नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. शुद्ध प्रतिपदेचा तो दिवस होता. पाठशाळेला शुद्ध प्रतिपदा आणि वद्य प्रतिपदा अशा 2 सुट्ट्या असत. एरवी महिन्यातले 28 दिवस अध्ययन चालायचं. सुट्टीच्या 2 दिवसात विद्यार्थ्यांना त्यांचा सारा वेळ खेळण्या बागळण्यात घालवता यायचा. मग पाठशाळेचं अंगण हेच क्रीडांगण बनायचं. हुतुतूचा खेळ तिथे रंगायचा. पांडुरंग हुतुतू खेळण्यात चांगलाच तरबेज होता. त्याची सडपातळ पण मजबूत शरीरयष्टी त्या खेळाला अतिशय अनुकूल होती. अंगात चपळपणा होता. त्यामुळे तो एकेका फेरीत प्रतिस्पर्ध्यांचे 4-5 गडी सहज बाद करत असे आणि आपलं क्रीडा कौशल्य प्रकट करत असे. हुतुतू बरोबरच आट्यापाट्या हा सुद्धा पांडुरंगाचा अतिशय आवडता खेळ. पाठशाळेतल्या इतर मुलांना तो खेळ फारसा अवगत नव्हता, पण पांडुरंग त्याही खेळात निष्णात होता. परंतु त्या खेळाला आवश्यक असणारं मैदान पाठशाळेत उपलब्ध नव्हतं. त्यामुळे एरवी तो खेळ खेळता येत नसे. शिमग्याच्या दिवशी मात्र पाठशाळेजवळच्या रस्त्यावरच आट्यापाट्याचा खेळ रंगायचा. सार्वजनिक रस्ता हेच आट्यापाट्याचं मैदान व्हायचं. या खेळातही एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जाण्याचं कौशल्य असतं. पांडुरंगाच्या ठाईत तेही कौशल्य होतं. या मैदानी खेळांबरोबरच पांडुरंगाला पोहण्याची सुद्धा आवड होती. किंबहुना तो पट्टीचा पोहणारा म्हणून प्रसिद्ध होता. पावसाळ्यात कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली म्हणजे तो नदीच्या रौद्र रूपाला आव्हान देत तिच्या प्रवाहात सूर ठोकायचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध सरसर पोहायला लागायचा. त्याचे सहाध्यायी मात्र नदीच्या काठीस थपकून बसायचे. प्राण कंठाशी आणून त्याचा तो भीम पराक्रम बघत राहायचे. एरवी मात्र ते सहाध्यायी त्याच्या बरोबरीनं नदीत डुंबायचे. सुट्टीच्या दिवशी तर त्यांचं यथेच्छ पोहणं व्हायचं. त्या दिवशीही भोजन उरकल्यानंतर त्यांचा नदीवर जाण्याचाच विचार होता. परंतु पांडुरंग अजून आला नव्हता. त्याच्या सोबतीशिवाय कुठे जाणं विद्यार्थ्यांना आवडायचं नाही. म्हणूनच पांडुरंग बाहेरून येईपर्यंत ते त्याची वाट बघत पाठशाळेतच थांबणार होते. त्या दिवशी आठवल्यांच्या स्नेह्यांपैकी कुणाकडे तरी लग्न समारंभ होता. घरची वडील मंडळी मुंबईत असल्यामुळे पांडुरंगाला त्या समारंभासाठी जावं लागलं होतं. भोजन उरकल्यानंतर तो लगेच परतणार होता, पण अजूनही तो आला नव्हता. मुलं त्याचीच वाट बघत ओसरीवर बसली होती. आठवल्यांचं ते घर आणि पाठशाळा नेहमी विद्यार्थ्यांच्याच ताब्यात असे. संपूर्ण घरात त्यांचा मुक्त संचार चालायचा. कुणालाही कुठेही जायला मज्जाव नसे. विद्यार्थ्यांना ते घर आपलंच वाटावं अशी आपुलकी त्या घरानं जपली होती. भरभरून प्रेम त्यांना तिथे मिळत होतं. संस्कृतीबरोबरच घराची द्वारही तात्यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवली होती. घराच्या मागच्या बाजूला तात्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय केली होती. परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची उठबस आठवल्यांच्या घरातूनच व्हायची. आताही काही जण घरात बसले होते, तर काही पांडुरंगाची वाट बघत ओसरीवर बसले होते. बाजूच्या रस्त्याकडे दृष्टिक्षेप टाकून बाळू जोशी म्हणाला, अजून कसा आला नाही? एव्हाना भोजन समारंभ उरकला असणार. भोजन झाल्यावर तो मुळीच तिथे थांबायचा नाही. पुरुषोत्तमाच्या बोलण्यावर पाध्ये म्हणाला, काही सांगता येत नाही. लग्नातले विधी पाहून मनात काही नवीन शंका उपस्थित झाल्या असतील तर तिथेच कुणाशी तरी बोलत बसला असेल. छे, बोलत कुठला बसणार? मनातल्या मनात विचार करत बसणार. मनातले सगळे विचार तो कुणाला बोलून दाखवतो का? पाध्ये पुन्हा म्हणाला, खरं आहे तुझं पुरुषोत्तम. त्याच्या मनाचा थांग पत्ता लागत नाही बघ. त्याच्या मनात खूप विचार चाललेले असतात असं त्याच्याकडे बघून मला नेहमी वाटतं. त्यातले फारच थोडे विचार तो आपल्याला बोलून दाखवत असतो. यावर काळे म्हणाला, बरोबर बोललास. पण एक गोष्ट मात्र खरी हं, त्याच्या मनात जे विचार येतात ते आपल्या मनात येत नाहीत. आता हेच बघा ना, जानवं का घालायचं यावर आपण कधी विचार केला होता का? आचार्यांना त्यानं 1-2 वेळा त्याबद्दल विचारलंही होतं, पण अजून त्याच्या मनाचं समाधान झालेलं नाही. पण या प्रश्नाचा छडा लावल्याशिवाय तो राहणार नाही पहा. पाध्येच्या बोलण्यावर सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या. पुरुषोत्तम तेव्हा म्हणत होता,
मध्ये एकदा असंच आचार्यांना उपवासाबद्दल विचारत होता. एकादशी का करायची, त्या दिवशी साबुदाणाच का खायचा, तांदूळ खाल्ला तर बिघडलं कुठे. मग काय उत्तर दिलं आचार्यांनी. काळेकडे बघून पुरुषोत्तम पुढे म्हणाला. आचार्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. एकादशीची परंपरा त्याला सांगितली, पण त्याचं तेव्हाही समाधान झालं नाही. बरोबर आहे, नुसत्या परंपरेवर त्याचा मुळीच विश्वास नाही. त्याला तर्कसंगत उत्तर हवं असतं. खरं आहे तुझं बाध्य. बुद्धीला पटेल तेव्हाच तो एखादी गोष्ट मान्य करतो आणि त्याच्या बुद्धीविषयी काय बोलावं. आचार्य जे शिकवतात ते जसंच्या तसं त्याच्या मनात मुद्रित होतं. सकाळी आचार्यांच्या तोंडून ऐकलेलं दुपारी चिंतनिकेत तसंच्या तसं सांगतो आणि ज्यांना समजलं नाही त्यांना समजावून देतो. काल नाही का भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धांत कौमुदीमधील पाणिनीची सूत्र त्यानं चिंतनिकेत व्यवस्थित समजून दिली. काळेचं बोलणं संपतं न संपतो तोच पुरुषोत्तम मोठ्यांदा म्हणाला, तो बघ आला. सर्वांनी माना वळून त्या दिशेला पाहिलं. शिवालयाच्या बाजूच्या रस्त्यानं पांडुरंग संत पावलं टाकत येत होता. त्याच्या अंगावरचं पांढरं शुभ्र धोतर आणि तसाच खादीचा कुर्ता उन्हामध्ये उठून दिसत होता. त्यामुळे भर उन्हात एक तेज पुढे सरकत येत असल्याचा भास होत होता. ते तेज जेव्हा बाहेरचं फाटक उघडून आत आलं तेव्हा त्या तेजाची मुद्रा काहीशी निस्तेज झाल्यासारखी सर्वांना भासली. त्यांनी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहिलं. त्याच्या मनावर कसलं तरी मळब आलं असणार हे त्यांनी ओळखलं. तो भार हलका करण्याच्या उद्देशानं काळे म्हणाला, याच्यावर मी एक कविता केली आहे, म्हणू का. एका सुरात सर्वजण म्हणाले, म्हण की. पांडुरंग जसा ओसरीच्या दिशेने येऊ लागला तसं काळे मोठ्यांदा स्वतः केलेली कविता म्हणू लागला. यस्य तात राहती मुंबईपुरी, नाव वैजनाथ शास्त्री, त्यास सर्व बोलती. वाद ज्यासी सर्वदा प्रिय असती, बुद्धिमान पांडुरंग सर्व बोलती. वा वा, सर्वजण एका सुरात ओरडले होते. वाहना काढून पांडुरंग तेव्हा त्यांच्यासमोर येऊन बसला होता. पुरुषोत्तमनं दबक्या आवाजात विचारलं, कसा काय झाला लग्न समारंभ. नेहमीसारखा. पुढे काहीही न बोलता पांडुरंग शांत बसून राहिला. कुणीही काही बोललं नाही. काही क्षणानंतर बाध्येनं विचारलं, आम्हाला वाटलं गोडाधोडाचं जेवण करून तू मोठ्या समाधानानं येशील, पण तुझी मुद्रा आता म्लान झालेली दिसते. काय झालं. तेही नेहमीचंच. म्हणजे. अधोवदन बसलेल्या पांडुरंगाची मुद्रा बघता बघता संतापानं फुलली. नेत्र खदिरांगार बनले. मग तुटक शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडू लागले. तो म्हणाला, हे काय रिवायत झाले. हीच का ती आपली भव्य दिव्य परंपरा, माणसा माणसात फूट पाडणारी. काय तो रघोबा माजल्यासारखा पत्रावळी भिरकावत होता. 6 अध्यायांना कसलाच उलगडा होत नव्हता. मध्येच कोणीही त्याला काही विचारलं नाही. पांडुरंग पुढे बोलतच होता. जेवणावेळी उठल्या. बऱ्याच लोकांना अन्नाचा आग्रह झाला होता. आग्रह करण्यात राघोबाचाच पुढाकार होता. नको नको म्हणत असताना देखील पाहुण्यांच्या पानात लाडू वाढत होता. आग्रहाला बळी पडलेले पाहुणे उष्ट तसंच पानात ठेवून उठत होते आणि बाहेर, मंदिराच्या बाहेर आपला भूकबळी जाऊ नये म्हणून त्या उष्ट्या अन्नाच्या आशेने कित्येक याचक दिनवाणे उभे होते. मी बाहेर येऊन बघतो तर ते बिचारे अस्पृश्य जन प्राण कंठाशी आणून अन्नाची याचना करत होते. बघवत नव्हतं रे ते दृश्य, पण राघोबांना त्यांना संतुष्ट केलं. उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकवून. ते उष्ट अन्न घेताना सुद्धा ते अस्पृश्य त्या उष्ट्या पत्रावळींना श्वापदासारखे झोंबत होते. जरा पायरीच्या बाजूला कोणी सरकलं की राघोबा खेकसत होता. पायरी चढू नका, पायरी चढू नका असं म्हणून आणखी उष्ट्या पत्रावळी त्यांच्या अंगावर भिरकावत होता. एकानं अन्नाचा त्याग केला होता तर दुसरा ते त्याज्य अन्न मिळवण्यासाठी आसुसला होता. एकीकडे बघितलं तर अन्न जास्त झाल्यामुळे पाहुणे मंडळी पेंगुळली होती, तर दुसरीकडे अन्न करून त्या याचकांच्या झोपा उडाल्या होत्या. ते दृश्य बघताना माझ्या मनाला अतिशय यातना होत होत्या. आपल्या पत्रावळीतलं चिवडलेलं उष्ट अन्न त्या बिचाऱ्या याचकांच्या तोंडी लागणार आहे याबद्दल कुणालाही शरम वाटत नव्हती किंवा त्याचा कुणाला विषादही वाटत नव्हता. केवढी ही गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली होती. मला मात्र ते सहन होत नव्हतं.
त्याच क्षणी मला त्या याचकांना सांगावंसं वाटत होतं की अरे, एक वेळ उपाशीपोटी मरा, पण हे अंगावर भिरकावलेलं उष्ट अन्न खाऊ नका. त्याज्य केलेलं अन्न कधीही अंगी लागत नाही. पण मी काही बोललो नाही. आमच्या अण्णांनाही या रूढी बदलायच्या होत्या, पण तो बदल एकदम घडून येणार नाही हे त्यांना माहीत होतं. ते मला नेहमी म्हणायचे, दुष्ट रूढींची ही शेकडो वर्षाची पाळमुळं खणून काढायला वेळ हा लागणारच. तसा आणखी कालावधी जावा लागणार हे जाणून मी गप्प बसलो, पण तिथे फार वेळ थांबणं मला शक्यच नव्हतं. म्हणून लगेच इकडे निघून आलो. काही वेळ शांततेत गेला. मात्र पांडुरंगाच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या मनात विचारांची आंदोलनं सुरू झाली. या दुष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपण एकटे काहीच करू शकणार नाही असंच प्रत्येकाला विचारांती वाटत होतं. तर या दुष्ट चालीरीती खणून काढून मी प्रतिसृष्टी निर्माण करीन असं पांडुरंग मनाशी म्हणत होता. आपल्या मनातले हे विचार त्याने उघडपणानं मात्र कोणाला सांगितले नाहीत. तसं सांगण्याची त्याची पद्धतही नव्हती. म्हणून तोही शांत राहिला. काही वेळानं पुरुषोत्तम म्हणाला, काळ जाईल तसं या चालीरीतीत निश्चितच फरक पडेल. एकट्या दुकट्याचं मात्र हे काम नाही. त्याच्या बोलण्यावर पांडुरंगानं कोणतंच उत्तर दिलं नाही. इतरांनीही काही मतप्रदर्शन केलं नाही. मग तो विषय बदलण्याच्या हेतूनं काळे पांडुरंगाकडे बघून म्हणाला, चल जरा नदीवर जाऊन येऊ, तुझं मन शांत होईल. वाद्य म्हणाला, तुझ्यासाठी आम्ही थांबलो होतो, चल आज नदीत यथेच्छ डुंबून घेऊ. नकारार्थी मान हलवत पांडुरंग म्हणाला, तुम्ही या जाऊन. का रे, आम्ही तर तुझीच वाट बघत होतो, तुला सोडून आम्ही कधी जातो का? काळेच्या बोलण्यावर पांडुरंग लगेच म्हणाला, खरं आहे तुमचं, पण आज मात्र मी येऊ शकणार नाही. माझं मन थाऱ्यावर नाही. म्हणून तर म्हणतो नदीवर जाऊ, पाण्यात डुंबून तुझं मन शांत होईल. नाही होणार पाद्ये, अशा भौतिक गोष्टीने माझं मन कधीच शांत होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही जाऊन या, ऐका माझं. माझ्यामुळे तुमच्या कार्यक्रमात बदल करू नका. चला लगेच निघा. पुरुषोत्तमानं विचारलं, आम्ही गेलो तरी इथे बसून तू काय करणार? माझी चिंता करू नका, जा लवकर तुम्ही, नाहीतर परत यायला विलंब होईल. मोठ्या अनिच्छेनं ते सहाध्यायी पांडुरंगाशिवाय तिथून निघाले. आपापले पंचे आणि लंगट घेऊन ते सर्वजण फाटकाबाहेर पडले. उत्तर दिशेनं गांगलांच्या घरावरून ती मुलं जाईपर्यंत पांडुरंग त्यांच्या पाठमोऱ्या आकृत्यांकडे बघत बसला होता. मुलं दिसेनाशी झाल्यानंतर मात्र त्याच्या मनात मगाचेच विचार पुन्हा उफाळून आले. पुन्हा तो राघोबा त्याला डोळ्यासमोर दिसायला लागला होता. त्या भरात न कळत तो आपल्या जागेवरून उठला आणि पायात भाणा घालून फाटकाच्या दिशेने निघाला. फाटकातून बाहेर पडल्यानंतर तो शिवालयाच्या दिशेने झपाझप पावलं टाकायला लागला. तिथून पुढे देशमुखांचं घर ओलांडून तो डोंगराच्या रस्त्याला लागला. काही क्षणातच तो डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचला. तिथून वर डोंगरात जाण्याचा रस्ता कच्चा होता. पांडुरंगानं मान वर करून डोंगर माथ्याच्या दिशेने बघितलं. मग मनाशी म्हणाला, थांब, तुला आत्ता सर करतो. बघता बघता त्यानं धोत्राचा काचा मारला, पायातल्या वाहना हातात घेतल्या आणि तो धावत वर निघाला. निम्म अंतर काटेपर्यंत त्याला दम लागला होता, पण तो थांबला नाही. तसाच पळत तो माथ्याच्या दिशेने निघाला. अल्पावधीतच तो वर जाऊन पोचला. त्यावेळी मात्र त्याचा ऊर धपापू लागला होता. श्वास जोरानं चालला होता. अंग घामाघूम झालं होतं. धोत्र्याच्या सोग्यानं घाम टिपत तो मनाशी म्हणाला, ताप आलेल्या माणसानं असं डोंगरावर चढून जावं, म्हणजे घाम येऊन ताप निघून जाईल. काहीही करून घाम आला म्हणजे ताप उतरतो, असा त्याचा तेव्हा समज होता. डोंगर चढून गेलं म्हणजे निश्चितच भरपूर घाम येणार, म्हणजे ताप उतरणार असं त्याला वाटायचं. अंग तापल्यावर डोंगर चढून जायची त्याच्यावर कधीच वेळ आली नव्हती. परंतु डोकं तापल्यानंतर मात्र तो हमखास डोंगर चढून जायचा. तशी वेळ नेहमीच यायची. समाजात रुजलेल्या दुष्ट चालीरीती पाहिल्या म्हणजे त्याच्या मनात विचारांचं वादळ उठायचं. त्यावेळी त्याला एकांत हवा असायचा, म्हणून तो डोंगरावर जाऊन बसायचा. आत्ताही डोंगर चढून आल्यानंतर तो तिथल्या छोट्या झाडाच्या सावलीत एका दगडावर विसावला. सूर्य तेव्हा पश्चिम दिशेकडे झुकला होता. पांडुरंगानं आजूबाजूनी दृष्टी फिरवली. डोंगराच्या पलीकडे मध्यावर धावीर ग्रामतेचं मंदिर दिसत होतं.
मंदिराचा छोटा कळस उन्हात चमकत होता. त्यामागे उत्तरेच्या बाजूला दूरवर नागमोडी वळणं घेत गेलेल्या कुंडलिका नदीचं पात्र धुरकट दिसत होतं. डोंगराच्या पूर्व दिशेलाही डाव्या अंगाला कुंडलिकेचं पात्र दृष्टीस पडत होतं. त्या नदीवरचा दगडी पूल दिवाळीच्या किल्ल्यातल्या पुलासारखा छोटा दिसत होता. नदीमधून खडकांच्या छोट्या छोट्या बेटांनी डोकी वर काढली होती. पाण्यावर जणू महाकाय कासवच तरंगत आहेत असा भास होत होता. डोंगराच्या पुढ्यातलं गाव मात्र अतिशय विलोभनीय दिसत होतं. निसर्ग सौंदर्यानं ते मुसमुसलं होतं. सर्वत्र हिरवीगार झाडी होती. त्यामधून कित्येक कौलारू छपरांनी आपलं अस्तित्व दर्शवण्यासाठी जणू मानावर काढल्या होत्या. आंबा, नारळ, पोफळी यांच्या बनातून उजव्या बाजूचं मेहेंदळे हायस्कूलही आपलं अस्तित्व दर्शवत होतं. त्या साऱ्या मोहक परिसरावरून दृष्टी फिरवताना पांडुरंग मनाशी म्हणत होता, किती सुंदर आहे हा माझा गाव. गगनम गगनाकारम सागरहा सागरोपमहा. माझं गावही माझ्या गावासारखाच आहे, देवपुरीच्याही वरचढ. पण या देशातली ती दुष्ट रूढी माझ्या या सुंदर गावातही का जोपासली जावी? या देशाला केवढी पवित्र परंपरा आहे, संस्कृती आहे, महान ग्रंथसंपदा लाभली आहे. त्या ग्रंथाची अशीच शिकवण आहे का? त्या महान ग्रंथांना काय अभिप्रेत आहे हे जाणून घ्यायला नको का? त्यामध्ये कुठे भेदभाव सांगितला आहे का? खरं तर प्रत्येक मानव म्हणजे भगवंतानं आपल्या अलौकिक आणि उत्तुंग प्रतिभाशक्तीनं साकार केलेलं सुंदर शिल्प आहे. हे शिल्प घडवताना त्यानं आपली सारी सौंदर्यशक्ती पणाला लावलेली आहे. सारी मानवजात त्यानंच निर्माण केलेली आहे. मग माणसानंच आपापसात भेदभाव करायचा, जीवाभावाच्या लोकांना अस्पृश्य म्हणून दूर लोटायचं? घरात तर नाहीच, पण त्यांना मंदिरातही जाऊ द्यायचं नाही. मग मंदिरं कशासाठी आहेत, कुणासाठी आहेत? केवळ हरदासी बुवांचं निरूपण ऐकण्यासाठी आहेत? तसं असेल तर अशी मंदिरं निश्चितच निरुपयोगी आहेत. गुरुजन नुसते विचार सांगतात, पण नुसते विचार सांगून, उपदेश करून किंवा ग्रंथ लिहून कोणतीही सामाजिक क्रांती होणार नाही. त्यासाठी दुसरं काहीतरी केलं पाहिजे. शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे, त्याला विचार दिला पाहिजे. त्याप्रमाणे तो कितीतरी वेळ विचार करत बसला होता. नेहमीच त्याचं असं विचार मंथन चालायचं. आपण काहीतरी केलं पाहिजे असंही त्याला एकसारखं वाटायचं. पण नेमकं काय केलं पाहिजे ते एकदम ठरत नव्हतं. त्याचा आराखडा मात्र हळूहळू मनात आकार घेत होता. तो सर्वश्रेष्ठ भगवंत भावी कालात आपल्या हातून फार मोठं पुनरुत्थान घडवून आणणार आहे याची जाणीव मात्र त्याच्या मनात सतत असायची. विचार तंद्रीतच तो आता त्या दगडावरून उठून उभा राहिला. त्यानं सभोवार दृष्टी फिरवली. सूर्यास्ताचा समय समीप आला होता. पक्षीगण पश्चिमेकडे झेपावायला लागला होता. काही हौशी मंडळी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे डोंगर चढू लागली होती. पांडुरंगाला तिथे थांबणं आता शक्य नव्हतं. डोंगरावरच्या मारुतीचं त्यानं दर्शन घेतलं आणि तो डोंगर उतरायला लागला. खाली उतरल्याबरोबर त्याचे पाय घराच्या दिशेनं न वळता हायस्कूलच्या दिशेने वळले. मधल्या रस्त्यानं तो मेहेंदळे हायस्कूलपाशी आला. मग तिथून तो पुढे भुवनेश्वराच्या रस्त्याला लागला. भुवनेश्वर मंदिरात तो येऊन पोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. तिथला सारा परिसर धीर गंभीर वाटत होता. मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच गांभीर्य कोंदून राहिलं होतं. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पांडुरंगानं शिवाचं दर्शन घेतलं. खापर पणजोबा पांडुरंग पंत यांचं प्राणोत्क्रमण जिथे झालं होतं त्या कोपऱ्याकडे बघून त्यानं नमस्कार केला आणि मग तो त्या मंदिराच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या पांडुरंग पंताच्या समाधीपाशी जाऊन बसला. समाधीवर डोकं ठेवून तो कितीतरी वेळ त्याच अवस्थेत बसून राहिला. मग सरळ होऊन तिथल्या पवित्र पादुकांकडे बघत तो मनातल्या मनात बोलायला लागला. मला पुढे फार मोठं कार्य करायचं आहे हे मला माहीत आहे. तुम्हीच माझ्या हातून हे कार्य घडवून आणणार आहात. समाजातल्या वाईट रूढी तर मी नष्ट करीनच, पण मागासलेल्या आणि दुःखाच्या खाईत खितपत पडलेल्या माझ्या बांधवांना मी प्रेमाचा हात देईन, सुखी जीवनाचा मार्ग दाखवीन, त्यांना मानानं जगायला शिकवीन, सुसंस्कृत बनवीन. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या या कार्याला इथूनच शक्ती आणि स्फूर्ती मिळणार आहे. हे कार्य ईश्वर प्रेरित आहे, ईश्वरासाठी आहे. म्हणून यापुढे मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. जे काही करीन ते समाजासाठी करीन.
माझ्या या योजनेला आपला आशीर्वाद असावा. त्याने समाधीवरच्या पादुकांवर पुन्हा डोकं ठेवलं आणि मग काही वेळ तो तिथेच ध्यानस्थ बसून राहिला. त्यात किती वेळ गेला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. मात्र या समाधीपासून एक तेजाचा स्रोत बाहेर पडून आपल्यामध्ये सामावला जात आहे अशी स्पष्ट जाणीव त्याला होत होती. काही वेळानं त्यानं नेत्र उघडले तेव्हा त्याचे नेत्र तेजपुंज बनले होते. ते तेजोमय नेत्र बघायला त्यावेळी तिथे कोणीही नव्हतं. पांडुरंगाचं मन तेव्हा शांत बनून गेलं होतं. विचारांची आंदोलनं मंदावली होती. त्याला हवं होतं ते तिथे मिळालं होतं. तिथून निघताना तो एकसारखा मनात म्हणत होता, कार्य करण्यासाठी इथूनच मला ऊर्जेचा स्रोत मिळणार आहे. कुठंही असलो तरी ही दिव्य ऊर्जा मिळवण्यासाठी मी वेळोवेळी इथे येईन. सामाजिक पुनरुत्थान घडवून आणण्यासाठीच मी या ऊर्जेचा विनियोग करीन. मात्र मी कुणापुढेही हात पसरणार नाही, कुणाला दुखावणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी लोककल्याणाचं कार्य करीन. माझ्या कार्यात मला यश द्या, यश द्या. एकाएकी मंजूळ वाद्यांचा ध्वनी आल्यासारखा त्याला भास झाला. परंतु तो पवित्र नाद बाहेरचा नसून त्याच्या अंतर्यामीचा होता. त्या नादातच तो तिथून बाहेर पडला, वादळी विचारांचं ओझं रितं करून आणि अलौकिक तेजाचं गाठोडं गाठीशी बांधून. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.